श्रेय लाटणारी टोळी असं म्हणत फडणवीसांनी ठाकरेंवरती जोरदार हल्लाबोल केलेला होता। यावरती ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय। मात्र ठाकरेंचा कोस्टल रोड संदर्भात श्रेयाचा दावा अमित साटम यांनी खोडून काढलेला आहे। बघूया। मला तर आता असं लक्षात आलं आहे की मुंबईमध्ये निवडणुकीमध्ये श्रेय चोरणारी टोळी सक्रिय झाली आहे आणि या टोळीमध्ये काही अबोध बालक देखील आहेत जे श्रेय चोरण्याचा प्रयत्न करतात। म्हणतात सगळं आम्हीच केलं, या ठिकाणी कोस्टल रोडही आम्हीच केला, मेट्रोही आम्हीच केली। ये पब्लिक है, ये सब जानती है। आम्ही मुंबईमध्ये 25 वर्ष खूपच साधी कामं केलेली आहेत आणि आम्ही ते होर्डिंगवरती दाखवतोय आता। होय, हे आम्ही केलं। याच्यामध्ये काय आहे की साधं कोस्टल रोडचं काम केलेलं आहे, साधं मध्य वैतरणा धरण बांधलेलं आहे, कोरोनामध्ये साधी कामं केलेली आहेत। त्यांनी आमच्या छोट्या कामांचं श्रेय घेण्यापेक्षा त्यांनी जी काही कामं केलेत, म्हणजे मोदीजींनी कैलास पर्वत बांधलेला आहे, स्वर्गातून गंगा त्यांनी आणलेली आहे, अरबी समुद्र इंडियाने केलेला आहे, ही कामं त्यांची मागे पडतायत। त्या अरबी समुद्रात शिवस्मारकाचं जलपूजन मोदीजींनी केलं होतं, ते पाण्यातलं शिवस्मारक काढणार कधी बाहेर? समुद्र मंथन हे सुद्धा त्यांनीच केलं होतं। त्याच्यामुळे समुद्र मंथन करून ते शिवस्मारक त्यांनी बाहेर आणावं। देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, केंद्राकडे गेले, सर्व एनओसी सर्व एन्व्हायरमेंटल परमिशन्स या मिळवल्या। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी त्यांच्या टॉप 100 प्रोजेक्ट्समध्ये हा कोस्टल रोडचा प्रोजेक्ट टाकला आणि केंद्राने सगळ्या परवानग्या दिल्याच्या नंतर या कोस्टल रोडचं भूमिपूजन हे त्या ठिकाणी करण्यात आलं आणि नंतर कोस्टल रोड जो आहे त्याचं उद्घाटन करण्यात आलं। त्यामुळे कोस्टल रोडचं पूर्ण श्रेय जे आहे ते सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं आहे। दरम्यान ठाकरेंच्या या वचननाम्यामध्ये मराठी माणूस हा उल्लेख कुठेही दिसलेला नाहीये। त्याऐवजी मुंबईकर असं लिहिण्यात आलं होतं। यावरती राज ठाकरेंना विचारलं असता त्यांनी निवडणूक आयोगाकडे बोर्ड दाखवलं आणि यावरून राहुल शेवाळे यांनी जोरदार टीका केली आहे। ज्यावेळेला आपण हे म्हणतोय की मुंबईमध्ये मराठी माणसावर अन्याय होतोय आणि तुम्ही तो मुद्दा घेऊन पुढे जात असाल तर या संपूर्ण वचननाम्यामध्ये मराठी माणसासाठी अशी कुठली वचनं आहेत? कारण त्या प्रत्येक ठिकाणी मुंबईकर असे उल्लेख पाहायला मिळतात। याचं कारण असं आहे की हा निवडणूक आयोगाला पाठवला जातो आणि त्यांच्याकडनं सँक्शन होऊन येतो। आम्हाला माहिती आहे आत्ताच्या सरकारमध्ये काय परिस्थिती आहे। आम्हाला मुंबईकर म्हणजे मराठी माणूसच सांगायचं आहे, परंतु त्यांना जर समजा मराठी माणूस याच्यावरती जर रिजेक्ट झाला असता म्हणून आम्ही मुंबईकर टाकले। मुंबईकर हा शब्द या वचननाम्यात घेतलेला आहे, तर तुम्ही मराठी शब्दाचा कारण उल्लेख केला नाही। त्यांनी निवडणूक आयोगाचं कारण सांगितलं, परंतु त्यांचाच गेल्या वेळचा वचननामा आहे, त्या वचननाम्यामध्ये स्पष्ट लिहिलंय मराठी रंगभूमीचा इतिहास सांगणारे भव्य दालन मराठी माणसासाठी, मराठी सगळ्या गोष्टीचा उल्लेख आहे। मग तेव्हा निवडणूक आयोगाने कुठली कारवाई केली नाही का? आणि निवडणूक आयोगाची भीती कशाला घेता? निवडणूक आयोगाला नेहमी शिव्या देता, निवडणूक आयोगावर आरोप करत असता, निवडणूक आयोगावर ताशेरे ओढत असतात। आता कशाला निवडणूक आयोगाला घाबरता?